नमस्कार. आजच्या या लेक्चरमध्ये आणि संदीप साबळे या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण सहकाराची तत्वे प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. सहकारी संस्थेचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी काही मार्गदर्शक नियम किंवा पायाभूत नियमांची आवश्यकता असते. या अटींचे किंवा मार्गदर्शक नियमांचेच रूपांतरण सहकारी तत्वांमध्ये झालेले आहे. सहकारी चळवळीची प्रगती आणि विकासासाठी सहकारी तत्वांची आवश्यकता असते. सामान्यपणे सहकारी संस्थांची ध्येय धोरणे, उद्दिष्टे, कार्यपद्धती, भविष्यकालीन यशस्वी वाटचाल, सहकारी संस्थांचं व्यवस्थापन इत्यादी बाबतच्या मार्गदर्शक नियमांचा संच म्हणजे सहकाराची तत्वे होय. व्यवहारात सहकाराच्या तत्वांना यशस्वीपणे वापर करण्यावरच सहकारी चळवळीचे यश अवलंबून आहे. म्हणजे सहकारी तत्वांचा जर यशस्वीपणे वापर केला तरच सहकारी चळवळ किंवा सहकारी संस्था यशस्वी होतात. सहकाराच्या तत्वांचा नेमका अर्थ लक्षात घेण्यासाठी काही व्याख्यांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यातली पहिली व्याख्या आहे आंतरराष्ट्रीय सहकार संघटना ICA, इंटरनॅशनल कोऑपरेशन असोसिएशन. 1966 ही व्याख्या केलेली आहे. सहकारी चळवळीच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी नितांत आवश्यक असणाऱ्या व्यवहार्य नियमांना सहकाराची तत्वे असे म्हणतात. म्हणजे सहकारी चळवळीची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे नियम आवश्यक आहेत त्या नियमांना सहकाराची तत्व असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी व्याख्या केलेली आहे जॉर्ज डेव्हिड डोव्हिक यांनी. सहकाराची जीवन पद्धती व कार्यप्रणाली निश्चित करणाऱ्या नियमांचा संच म्हणजे सहकाराची तत्वे होय. म्हणजे सहकाराचे जे दैनंदिन कामकाज आहे, कामकाज करण्याची जी पद्धती आहे ती निश्चित करण्यासाठी जे नियम तयार केले जातात त्या नियमांचा जो संच तयार केला जातो त्याला सहकाराची तत्वे असे म्हणतात. तिसरी व्याख्या केली आहे डॉक्टर DG कर्वे यांनी. सहकारी चळवळीच्या उद्देशांची पूर्ती करण्यासाठी करण्यात येणाऱ्या आणि सहकारी कार्यांचे संघटन व नियमन करण्यासाठी केलेले नियम म्हणजे सहकाराची तत्वे होत. DG कर्वे यांच्या व्याख्येनुसार देखील सहकारी चळवळीच्या उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी आणि सहकारी संस्थांचं जे कार्य आहे त्या कार्याचं संघटन आणि त्याचं रेग्युलेशन नियमन करण्यासाठी जे नियम केलेले आहेत त्या नियमांना सहकाराची तत्वे असं म्हणतात. सहकारी तत्वांचा विचार केला तर सहकारी तत्वे ही अगदी सहकारी चळवळीच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आलेले आहेत. जे जशी सहकारी चळवळ अस्तित्वात आली तेव्हापासून सहकारी तत्वांचा उगम झालेला आहे. त्यामुळे सहकारी तत्वांचा इतिहास देखील आपल्याला या ठिकाणी विचारात घेणे अपेक्षित आहे. जागतिक सहकारी चळवळीची सुरुवात ही 19व्या शतकात इंग्लंडमध्ये झाली. इंग्लंडमधील रॉसडेल प्रांतातील 28 विणकरांनी 1844 रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी या नावाची एक ग्राहक सहकारी संस्था स्थापन केली. रॉसडेल पायोनियर संस्था ज्या नियमानुसार किंवा ज्या तत्वानुसार चालवली जात होती त्या नियमांना रॉसडेलची सहकाराची तत्वे असे म्हणतात. तर या तत्वांचं 2 भागामध्ये विभाजन केलेलं आहे, मुख्य तत्वे आणि दुय्यम तत्वे. मुख्य तत्वे जे आहेत त्या तत्वांमध्ये खुले व ऐच्छिक सभासदत्व, भांडवलावर मर्यादित व्याज, लोकशाही नियंत्रण, सहकारी शिक्षण, अधिक्याचे न्याय्य वाटप आणि सहकारा अंतर्गत सहकार या 6 तत्वांचा यामध्ये समावेश होतो. आणि जी दुय्यम तत्वे आहेत त्या दुय्यम तत्वांमध्ये जात, धर्म, पंथ या सर्वांना समान अधिकार, रोखीने व्यवहार, राजकीय व धार्मिक तटस्थता, सेवा हा उद्देश, मर्यादित जबाबदारी, सहकाराचा प्रसार आणि प्रचार, काटकसर आणि बचत या तत्वांचा यामध्ये समावेश केला जातो. त्यानंतर जी सहकाराची तत्वे आहेत त्या तत्वांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार संघाची देखील काही तत्वे आहेत. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर जागतिक राजकारणात म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काही बदल झाले. या बदलत्या परिस्थितीत सहकाराची तत्वे कितपत उपयुक्त आहेत याचा विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने 1934 एका तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली.
या समितीने सहकाराच्या तत्वांचा व्यावहारिक व तांत्रिक बाजूने विचार करून 1937 मध्ये सहकारी तत्वांची अत्यावश्यक तत्वे आणि कमी अत्यावश्यक तत्वे अशा 2 भागात विभागणी केलेली आहे. तर ही तत्वे आपण या ठिकाणी विचारात घेऊ. त्यातला पहिला घटक आहे अत्यावश्यक तत्वे. अत्यावश्यक तत्वांमध्ये खुले सभासदत्व, दुसरा आहे लोकशाही व्यवस्थापन, भांडवलावर मर्यादित व्याज आणि चौथा घटक आहे व्यवहाराच्या प्रमाणात लाभांशाचे वाटप. त्यानंतर दुसरा प्रकार केला जातो कमी अत्यावश्यक तत्वे, म्हणजे कमी महत्त्वाची तत्वे. राजकीय व धार्मिक तटस्थता त्यामध्ये समाविष्ट होते. त्यानंतर दुसरा घटक आहे रोखीने व्यवहार आणि तिसरा घटक आहे सभासद शिक्षण व शिक्षण प्रसार. अशा या घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार किंवा शिफारशीमुळे भांडवलशाही किंवा समाजवादी देशांचे समाधान झाले नाही. तसेच पहिल्या महायुद्धामुळे अनेक देशांना तसेच दुसऱ्या महायुद्धामुळे अनेक देशांना स्वातंत्र्य प्राप्त झाले. सहकारी चळवळीला आर्थिक व सामाजिक महत्त्व देखील प्राप्त झाले. अशा बदलत्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने ऑक्टोबर 1964 मध्ये डॉक्टर D.G. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली. या समितीत भारत, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, रशिया या देशांचे प्रतिनिधी होते. या समितीने सहकाराच्या तत्वांची पुनर्मांडणी केली आणि 1966 मध्ये व्हिएन्ना येथे जी आंतरराष्ट्रीय सहकारी परिषद झाली. या सहकार परिषदेमध्ये या तत्वांना जागतिक मान्यता मिळालेली आहे. तर जागतिक मान्यता मिळालेली ही तत्वे जी आहेत त्या तत्वांमध्ये पहिलं तत्व आहे खुले व ऐच्छिक सभासदत्वाचे तत्व, दुसरं आहे लोकशाही नियंत्रणाचे तत्व, तिसरं तत्व आहे सभासदाच्या आर्थिक भागीदारीचे तत्व, त्यानंतर स्वायत्त व स्वातंत्र्याचे तत्व, शिक्षण प्रशिक्षण व माहिती प्रसारणाचे तत्व आणि सहकाराअंतर्गत सहकाराचे तत्व या तत्वांचा त्यामध्ये समावेश केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकारी संघाने 1965 मध्ये सामुदायिक आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक अपेक्षांच्या पूर्तीसाठी स्वेच्छेने एकत्र आलेल्या व्यक्तींच्या संयुक्त मालकीची व लोकशाही पद्धतीने नियंत्रण केली जाणारी स्वायत्त संस्था म्हणजे सहकारी संस्था होय अशी व्याख्या केली. त्यानुसार सहकारी चळवळीची नवीन 7 तत्वे मान्य करण्यात आली. त्यालाच सहकाराची सप्तसूत्री असेही म्हणतात. म्हणजे 1995 मध्ये जी सहकाराची तत्वे अस्तित्वात आली त्याला सहकाराची सप्तसूत्री असे म्हणतात. तर यामध्ये खुले व ऐच्छिक सभासदत्वाचे तत्व, लोकशाही नियंत्रणाचे तत्व, सभासदाच्या आर्थिक भागीदारीचे तत्व, स्वायत्तता व स्वातंत्र्याचे तत्व, शिक्षण प्रशिक्षण व माहिती प्रसारणाचे तत्व, सहकाराअंतर्गत सहकाराचे तत्व आणि 7वं तत्व आहे समाज कल्याणाची भावना. आज जागतिक पातळीवर वरील तत्वांचा स्वीकार केला असला तरीही बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार सहकार तत्वात काहीसा बदल झालेला आहे, परंतु तरीही सहकार तत्वांची मूलभूत बैठक मात्र कायम आहे. सहकारी तत्वाच्या इतिहासानुसार सहकारी तत्वांचे वर्गीकरण हे 2 भागामध्ये केलं जातं. जी सहकाराची तत्वे आहेत तर ती 2 भागामध्ये विभागली जातात. त्यातला पहिला भाग आहे सहकाराची मूलभूत तत्वे आणि दुसरा भाग आहे सहकाराची सर्वसाधारण तत्वे. तर सहकाराची ही जी 2 प्रकारची तत्वे तर त्यांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी आज करणार आहोत. त्यातला पहिला घटक आपण विचारात घेऊ सहकाराची मूलभूत तत्वे. त्यामध्ये आहे खुले व ऐच्छिक सभासदत्व. सहकारी संस्थेचे सभासदत्व हे सर्वांसाठी खुले असते. सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, पंथ, लिंग, गरिबी, श्रीमंतीच्या भेदभावाशिवाय सभासदत्व दिले जाते. म्हणजेच कोणत्याही सज्ञान व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासद होता येते. सहकारी संस्थेचे सभासदत्व पूर्णपणे ऐच्छिक असते. कोणतीही व्यक्ती स्वेच्छेने सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकते. त्याच्या इच्छेशिवाय त्याचे सभासदत्व रद्द होऊ शकत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीवर सभासदत्व स्वीकारण्याची सक्ती केली जात नाही. परंतु सभासद मात्र केव्हाही आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊ शकतो. सभासदत्व खुले असले तरी सहकारी संस्थेच्या हितसंबंधाशी
व उद्दिष्टांशी एकनिष्ठ राहू शकेल अशाच व्यक्तींना सभासदत्व देण्यात यावं, हे देखील एक तत्व आहे. त्यानंतरचं दुसरं तत्व आहे लोकशाही नियंत्रण. सहकारी संस्थेचे संघटन व व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीनेच केले जाते. उदाहरणार्थ सहकारी संस्था ही सभासदांनी व सभासदांसाठी चालविलेली संस्था आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीनुसार सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदास एक व्यक्ती एक मत हा मताधिकार असतो. सहकारी संस्थांमध्ये सर्व सभासदांना समान मानले जाते. सहकारी संस्थेच्या सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी मंडळामार्फत संस्थेचा कारभार चालविला जातो. सहकारी संस्थेतील नियम हे पूर्णपणे सामूहिकपणे घेतले जातात, परंतु अंतिम सत्ता किंवा सर्वोच्च अधिकारी सभासदांच्या सर्वसाधारण सभेला असतात. त्यानंतरचा तिसरा घटक आहे सभासदांची आर्थिक भागीदारी. सहकारी संस्थेचे सभासद समभागांची खरेदी करतात, म्हणजे शेअर्स खरेदी करतात. असे समभाग खरेदी करून संस्थेच्या भागभांडवलामध्ये ते सहभागी होतात. सभासदांनी गुंतवलेल्या भांडवलावर सभासदांना लाभांशाच्या स्वरूपात परतावा दिला जातो. महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियम कायदा 1960 नुसार सहकारी संस्था फक्त 15% म्हणजे जास्तीत जास्त 15% लाभांश जाहीर करू शकतात. तसेच प्रत्येक वर्षी प्रत्येक सहकारी संस्थेने आपल्या नफ्यातून 25% रक्कम राखीव निधीमध्ये जमा करणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे सभासदांना त्यांच्या भांडवलावर मर्यादित मोबदला दिला जातो. त्यावरून त्यांची आर्थिक भागीदारी या ठिकाणी स्पष्ट होते. त्यानंतर चौथा घटक आहे स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. सहकारी संस्थांचा कारभार हा लोकशाही तत्वानुसार चालत असल्यामुळे स्वायत्तता आणि स्वातंत्र्य या तत्वांना महत्त्वाचे स्थान असते. सहकारी संस्था स्थापन करणाऱ्या प्रवर्तकापासून ते संस्था चालकापर्यंत सर्वजण हे त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारे असले पाहिजेत. प्रत्येक सहकारी संस्थेला आपले व्यवहार करताना स्वातंत्र्य असले पाहिजे. थोडक्यात सहकारी संस्थेमध्ये स्वातंत्र्य आणि स्वायत्तता हे दोन तत्व महत्त्वाचे मानले जातात. त्यानंतर पाचवं तत्व आहे शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती प्रसारण. सहकारी संस्थेमध्ये सभासदांचे शिक्षण हे मूलभूत सांगितले जाते, म्हणजे मूलभूत तत्व म्हणून विचारात घेतले जाते. सहकारी संस्थेचे सभासद हे प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अशिक्षित असतात. त्यामुळे सहकारी संस्थांनी आपल्या सभासदांना सहकाराची तत्वे, सहकाराचे उद्देश, सहकाराची मूल्य, सहकाराचे उपविधी, संस्थेचे व्यवहार, सहकार कायदा इत्यादीची माहिती व्हावी म्हणून सहकाराचे शिक्षण देणे आवश्यक ठरते. त्यासाठी विविध प्रकारच्या सभा आयोजित करणे, व्याख्याने आयोजित करणे किंवा कार्यशाळांचे आयोजन करणे आवश्यक असते. संस्थेचे सभासद, सेवक, पदाधिकारी, संचालक, सामान्य जनता अशा विविध घटकांना सहकाराची माहिती देण्यासाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची तरतूद करणे आवश्यक आहे. रॉसडेल प्रणेत्यांनी या तत्वाला विशेष महत्त्व देऊन सहकारी संस्थेच्या नफ्यातील 2.5% रक्कम सहकाराच्या शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद ही 1853च्या कायद्यात केली आहे. 1964च्या डॉक्टर D.G. कर्वे समिती आणि 1965च्या सहकार समितीने देखील या तत्वाचा पुरस्कार केलेला आहे. त्यानंतरचं 6वं तत्व आहे सहकारा अंतर्गत सहकाराचे तत्व. सहकार म्हणजे एकमेकांना मदत करून सर्व कामकाजे एकत्रित प्रयत्नातून पार पाडणे होय. सहकारी क्षेत्राच्या वाढीकरता, प्रगतीकरता किंवा सुलभ कार्यक्षमतेकरता स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका सहकारी संस्थेने दुसऱ्या सहकारी संस्थेला सुधारित तंत्रज्ञान, संशोधन, भांडवल इत्यादी बाबत सर्व प्रकारचे सहकार्य करणे आवश्यक असते किंवा अपेक्षित आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्राचा विकास होण्यास मदत होते. उदाहरणार्थ सहकारी विपणन संस्थेने आपल्या सभासद शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत विकल्यानंतर प्राप्त झालेल्या रकमेतून त्या सभासदांनी ज्या सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतलं असेल त्याची परस्पर परतफेड करणे. उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाना असेल, शेतकऱ्याने सहकारी साखर कारखान्याला ऊस दिल्यानंतर त्याचं जे बिल निघतं किंवा त्याची जी किंमत शेतकऱ्याला प्राप्त होणार असते
त्या किमतीतून त्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या कोणत्याही सहकारी पतसंस्थेतून किंवा विकास सोसायटीतून त्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं असेल तर त्या कारखान्याने त्या कर्जाची रक्कम त्या शेतकऱ्याच्या बिलातून वजा करून त्या पतसंस्थेला किंवा विकास सोसायटीला देणे हे आवश्यक असतं। या तत्वालाच विकासाचे तत्व असेही म्हणतात। त्यानंतर 7वं तत्व आहे समाजाशी नाते। सहकारी संस्था या सामाजिक कल्याणाकरिता स्थापन झालेल्या असतात। सभासदांनी तयार केलेल्या नियमानुसार संस्था आपले कामकाज करतात। आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्र येऊन आपल्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना करतात। तसेच सामाजिक कल्याण डोळ्यासमोर ठेवून या संस्था कार्य करतात। म्हणून सहकारी संस्थांनी आपले कामकाजही सामाजिक हित व सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून केले पाहिजेत। तर ही 7 सहकाराची महत्त्वाची किंवा आवश्यक तत्वे आहेत। त्यानंतर सहकाराची काही सर्वसाधारण तत्व आहेत। या सर्वसाधारण तत्वांमध्ये पहिलं तत्व आहे परस्पर सहाय्यातून स्वावलंबन। सहकार या शब्दाचा अर्थ एकत्रित येऊन काम करणे, एकमेकांना मदत करणे असाच होतो। म्हणून सहकारी संस्थांमध्ये परस्पर सहकार्य आवश्यक असते। सर्व सभासदांच्या सहकार्याने सहकारी संस्थेचे कामकाज हे एकत्रितरित्या किंवा संयुक्तपणे पार पाडले जाते। त्यामुळे सहकारी संस्था कोणत्याही मार्गाने दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी बनतात। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत किंवा सर्व एकासाठी आणि एक सर्वासाठी हा मंत्र सहकारात आचरणात आणला जातो। त्यामुळे सहकारातून स्वावलंबन हे सहकाराचे एक महत्त्वाचे तत्व समजले जाते। त्यानंतर दुसरं आहे रोख व्यवहाराचे तत्व। सहकारी संस्थांमध्ये रोख व्यवहाराचे तत्व हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। इंग्लंडमधील ग्राहक सहकारी भांडाराच्या संदर्भात स्पष्ट केलेल्या प्रमुख तत्वांपैकी हे एक महत्त्वाचे तत्व आहे। कारण रोख व्यवहारामुळे व्यवसायात खेळते भांडवल चांगल्या प्रमाणात राहते। त्यामुळे भांडवलाची समस्या निर्माण होत नाही। रोख व्यवहारामुळे उधारीचे व्यवहार बंद होतात आणि उधारी बुडण्याचे प्रकार देखील होत नाहीत। तसेच सभासदांना उधारीची सवय लागत नाही। उलट रोख व्यवहारामुळे सभासदांना स्वावलंबन व काटकसरीची सवय लागते। त्यामुळे रोख व्यवहाराचं तत्व हे खूप महत्त्वाचं एक तत्व आहे। त्यानंतर राजकीय व धार्मिक तटस्थता। सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना असून या संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालवला जातो। प्रत्येक सहकारी संस्थेने स्वतःला राजकारण आणि धर्म यापासून अलिप्त ठेवले पाहिजेत असे हे तत्व सांगते। सहकारामध्ये जर धर्म आणि राजकारणाचा प्रवेश झाला तर सभासदांमध्ये मतभेद निर्माण होऊन संस्था बंद पडतील। सहकारी संस्थांनी राजकीय व धार्मिक तटस्थतेची भूमिका स्वीकारून कार्य केल्यास संस्थेचा विकास होण्यास मदत होते। त्यानंतर 4थं तत्व आहे सेवा तत्व। सहकारी संस्थेत सेवेला अधिक प्राधान्य दिले जाते, तर नफा मिळवणे हे गौण किंवा दुय्यम समजले जाते। त्यासाठी सहकारी संस्था सभासदांना वाजवी किमतीला दर्जेदार वस्तू व सेवा पुरवण्यावर भर देतात। सहकारी संस्था सेवेला प्राधान्य देतात याचा अर्थ त्यांनी नफा मिळवायचा नाही असा होत नाही। सहकारी संस्थांना आपले दैनंदिन कामकाज कार्यक्षमतेने चालविण्यासाठी, संस्थेच्या विकासासाठी, संस्थेचे अस्तित्व टिकविण्यासाठी व संस्थेचा विस्तार करण्यासाठी नफा मिळवणे आवश्यक असते। फक्त सहकारी संस्थांनी ग्राहकांची पिळवणूक न करता किमान प्रमाणात नफा मिळवणे आवश्यक आहे आणि असा किमान नफा जर मिळवला तर त्यामध्ये काही गैर नाही, काही वाईट नाही। त्यानंतर काटकसरीचे तत्व। प्रत्येक सहकारी संस्थेने आपला कारभार हा काटकसरीने चालविला पाहिजे, म्हणजेच अनावश्यक खर्च व उधळपट्टी टाळली पाहिजे। काटकसरीमुळे सहकारी संस्था अर्थक्षम म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते। सहकारी संस्थेने आपल्या सभासदांना देखील काटकसरीच्या तत्वाचे महत्त्व पटवून देऊन बचतीची सवय लावली पाहिजे। त्यामुळे संस्थेबरोबरच सभासद देखील आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होते। त्यानंतर 6वं तत्व आहे अधिक्याचे न्याय्य वाटप। फक्त नफा प्राप्त करणे हा सहकारी संस्थांचा प्रमुख हेतू नसून एकूण सभासद व एकूण समाजाला सेवा पुरविणे हा त्यांचा प्रमुख हेतू असतो। तरीही किमान व्यवस्थापन खर्च भागेल इतका नफा सहकारी संस्थांना मिळवावा लागतो।
सहकारी संस्थांच्या नफ्यातून 25% रक्कम रोख निधीमध्ये जमा करून शिल्लक राहिलेला जो नफा आहे तर तो नफा हा सभासदांमध्ये लाभांशाच्या स्वरूपात वाटला जातो. हा लाभांश दर साधारणपणे 15% पर्यंत किंवा जास्तीत जास्त 15% पर्यंत असतो. लाभांश आणि अधिक्य हे सभासदांना त्यांनी सहकारी संस्थेबरोबर केलेले जे व्यवहार आहेत त्या व्यवहाराच्या प्रमाणात वितरित करण्यात येते. त्यानंतर 7वं तत्व आहे एकता आणि समानता. सहकारी संस्थांचे सभासद वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून एकत्रित येतात आणि अधिकार, कर्तव्य व उत्तरदायित्व इत्यादी बाबत सहकारी संस्थांमध्ये समान पदावर कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्यात एकता व समानता असते. म्हणजे संस्थेच्या काही सभासदांना विशेष प्रकारच्या सोयी सवलती आणि इतरांची उपेक्षा असा प्रकार हा सहकारी संस्थांमध्ये अभिप्रेत नाही. त्यामुळे एकता आणि समानता हे सहकाराचे एक महत्त्वाचे तत्व आहे. त्यानंतर 8वं तत्व आहे प्रसिद्धीचे तत्व. सहकार खात्यामार्फत सहकारी संस्थांच्या सर्व प्रकारच्या खात्यांची आणि खाते पुस्तकांची तपासणी करण्यात येते. सहकारी संस्थेच्या सभासदांनी निवडून दिलेले जे संचालक आहेत ते संचालक संस्थेचे व्यवस्थापन कार्य करतात. त्यामुळे संचालक मंडळाने घेतलेले निर्णय, संस्थेची आर्थिक स्थिती, अंकेक्षण अहवाल, संस्थेशी संबंधित असलेल्या इतर व्यक्ती आणि संस्थांना संस्थेच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध करण्यात येते. या प्रसिद्धीमुळे संस्थेबाबत जनसामान्यांमध्ये चांगली भावना किंवा चांगली प्रतिमा निर्माण होते. म्हणून हे प्रसिद्धीचे तत्व हे महत्त्वाचे समजले जाते. त्यानंतर सामाजिक मालकीचे तत्व. सहकारी संस्थेचे भाग हे समाजातील ज्या व्यक्तीने खरेदी केले आहेत त्या व्यक्ती किंवा भागधारक किंवा सभासद सहकारी संस्थेचे अंतिम मालक असतात. परंतु त्यांना सहकारी संस्थेचा वापर स्वतःची मालमत्ता म्हणून करता येत नाही. कारण सहकारी संस्थेवर सर्व सभासदांची मालकी असते आणि ही मालकी सामूहिक असते. सहकारात सामूहिक मालकीच्या तत्वाचे पालन केले जाते. आणि 10वं तत्व आहे प्रामाणिक व्यवहाराचे तत्व. सहकारी संस्थांमध्ये नीतिमूल्यांचा विचार हा प्रामाणिक व्यवहाराशीच जोडलेला असतो किंवा संबंधित आहे. ग्राहक किंवा सभासदांना वस्तू किंवा सेवा देताना प्रामाणिक व्यवहाराचे तत्व सहकारामध्ये पाळण्यात येते. यामध्ये वस्तू व सेवांची वाजवी किंवा किफायतशीर किंमत, वस्तू व सेवांची गुणवत्ता व दर्जा, अचूक वजन मापे म्हणजे वजन मापामध्ये कुठल्याही प्रकारचा फसवणूक नाही, वस्तूमध्ये भेसळ नसणे इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. सहकारामध्ये प्रामाणिक व्यवहाराचे तत्व हे मोठ्या प्रमाणात पाळण्यात येते. तर अशा प्रकारे सहकाराची जी तत्वे आहेत, महत्त्वाची तत्वे आणि कमी महत्त्वाची तत्वे किंवा अत्यावश्यक तत्वे आणि सर्वसाधारण तत्वे याविषयी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.